श्रीरामाय रामभद्राय रामचंद्राय वेदसे श्री रघुनाथ नाथाय सीताय पते नमः. अयोध्येत प्रभू श्रीरामांचं मंदिर तयार आहे आणि त्याची आता ओपनिंग होणार आहे. तसंच आमच्या घणसोली गावात सुद्धा प्रभू श्रीरामांच्या मंदिराचं काम चालू आहे. तर प्रथम आभारी आहोत आम्ही आमच्या देणगीदारांचे की त्यांच्या श्रद्धेमुळेच हे काम सुरू आहे आणि आमच्या सौहार्द मंडळाच्या सभासदांना की त्यांच्या कष्टामुळे हे मंदिर साकारतंय. आज आपण आपल्या ब्लॉगमध्ये बघणार आहोत सौहार्द मंडळाच्या सदस्यांनी केलेलं आभार प्रदर्शन. कारण ह्याच देणगीदारांमुळे आज श्रीराम मंदिर आकार घेत आहे आणि ह्या मंदिराचं काम सुरू आहे. या ठिकाणी साधारण 1952 साली सौहार्द भजन मंडळाने हे मंदिर उभारलेलं होतं. पण काळाच्या ओघाने आणि पावसाच्या माराने ह्या मंदिराची पडझड होत गेली आणि काम करणं हे अनिवार्य झालं. जेणेकरून उद्या कुठलाही अपघात न व्हावा याकरिता आपण हे मंदिर बांधण्याचं ठरवलं. आपण आर्किटेक्चरच्या माध्यमातून या मंदिराचं एक डिझाईन तयार केलं आणि त्याचा ॲप्रुव्हल घेतला. त्यामुळे येणाऱ्या काही देणग्या आहेत त्या देणग्या अगदी सडल हाताने देण्याच्या त्यांच्या मनामध्ये ते प्रारब्ध तयार व्हावं का जेणेकरून ह्या मंदिराला दिलेल्या देणग्या या पूर्णपणे अधिकृत आहेत आणि त्या मंडळाच्या मंदिरासाठीच वापरण्यात येतील. या अनुषंगाने आम्ही ग्रामस्थांना विनंती केली आणि आमच्या विनंतीला मान देऊन ग्रामस्थांनी आम्हाला सडल हाताने मदत करण्याचं ठरवलं आणि त्याच्या अनुषंगाने सध्या काम चालू आहे. तरीसुद्धा ही मदत पूर्णपणे याला पोचणार नाही. म्हणून आपणास मी अशी विनंती करते की जेणेकरून आपल्या पूर्वजांच्या नावाने आपल्या आईवडिलांच्या नावाने थोडंफार काय असे ना थोडी जरी मदत झाली तरी हे मंदिर आपल्या मदतीने पूर्ण होईल अशी मी आपल्याकडून विनंती करीत आहे. राम मंदिर जीर्णोद्धारासाठी राम मंदिर बांधण्यासाठी गावकी घणसोली या मंडळांनी धरतीकला भजन मंडळ, मर्याई भजन मंडळ, हनुमान प्रासादिक भजन मंडळ, मुरबादेवी प्रासादिक भजन मंडळ, श्री गुरुदेव दत्त प्रासादिक भजन मंडळ, शिव प्रासादिक भजन मंडळ, समर्थ प्रासादिक भजन मंडळ, टेटराली जगदीश हुतात्मा अशा सर्व मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आम्हाला सडल हाताने मदत केलेली आहे आणि आत्ता याच्यापुढे सुद्धा करणार आहेत. त्याबद्दल आम्ही त्या मंडळांचे आभारी आहोत, शतस्य आभारी आहोत. तसेच आम्हाला नवी मुंबईतील अनेक गावातून गोटोली गाव, कलवली गाव, कोणकोडा गाव, कोपरखेरणा, कोपरी, झुगाव, वाशी, नावडा असे बरेचशा नवी मुंबईतले 95 गावातून आम्हाला देणगी आलेल्या आहेत. त्या देणगीदारांचे आम्ही आभारी आहोत. सौहार्द मंडळ घणसोली आम्ही जी स्थापना केली मंडळाची पहिला याच्यात आम्ही राम मंदिर उभं केलं. आम्ही 52 सालपासून भजन चालू केलेलं आहे. ते आजपर्यंत आम्ही हे भजन चालू ठेवलेलं आहे. आमचा गुरुवार पंढरीनाथ बुवा पाटील यावेळी ती आम्हाला बदलाची स्वतः उभी केलेली आहे. त्यामुळं आजपर्यंत आम्ही हे भजन चालू ठेवलेलं आहे. सप्ताह करतो, रामनामीच्या सगळे आम्ही करतो. आता ही नवीन पिढी आली, काम याच्यात काम नवीन पिढीने घेतल्या हातात. त्यामुळं आम्ही आता जुनी माणसं नाही राहिलो. ही नवीन पिढी आहे, कमिटी सगळी हे काम बघतात. नवीन पिढीला तुम्ही मदत करता, सगळे गावोगावचे लोक मदत करता, त्यांचे आम्ही आभार मानतो.
जय श्रीराम. सौहार्द भजन मंडळाच्या माध्यमातून घणसोली गावामध्ये भव्य दिव्य असं प्रभू श्रीरामांचं मंदिर या ठिकाणी उभारण्याचा मानस मंडळाच्या आणि ग्रामस्थांच्या साह्याने होत आहे. भव्य दिव्य असं या ठिकाणी मंदिर होणार आहे. देणगीदारांचे मानावे तितके आभार कमीच आहे. तरी पण या कार्यासाठी जनतेला आणि नवी मुंबईतील सर्व भाविक भक्तांना आम्ही आव्हान करतो आहे की जितकं दान तुम्हाला या मंदिरासाठी करता येईल तितकं आपण करावं, की जेणेकरून हे जे प्रभू रामचंद्राचं जे मंदिर आहे ते भव्य दिव्य सुशोभित असं व्हावं अशी प्रत्येकाची इच्छा आहे. तर सर्वांना माझी हरिभक्त बरे सुनील महाराज रानकर विनंती करतो आहे की आपण जास्तीत जास्त या ठिकाणी दान करून या मंदिराच्या कार्यामध्ये आपला सहभाग नोंदवावा, खारीचा वाटा या ठिकाणी आपण उचलावा अशी विनंती या ठिकाणी आम्ही आपणाला करत आहोत. जय श्रीराम. या ठिकाणी सौहार्द भजन मंडळाच्या माध्यमातून हे श्रीराम मंदिराचं काम हे हाती घेतलेलं आहे. ह्या मंदिराचं संपूर्ण देखरेख आणि त्यांच्या हाताखाली दिलेलं आहेत ते नामवंत कारागीर मोतीराम सावळाराम पाटील हे या मंदिराचं काम करणार आहेत. ते आपल्याला थोडक्यात त्या मंदिराच्या बद्दलची माहिती देतील. मंदिराचं स्वरूप अशा प्रकारे राहणार आहे. ते 2 मजली राहणार आहे आणि तलमजला हा सभागृहासाठी ठेवण्यात येणार आहे आणि वर देवाची स्थापना करणार आहेत आणि त्याच्यावर 3 कलश येणार आहेत असं स्वरूप राहणार आहे. श्रीराम मंदिराचं बांधकाम चालू आहे आणि बांधकामासाठी बऱ्याच देणगीदारांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे. तसेच अजून इच्छुक देणगीदारांनी भाविकांनी अजून सहकार्य करावं व आमच्या मंडळाच्या सभासदांशी संपर्क साधावा ही सगळ्यांना नम्र विनंती.